नमस्कार, आपण पाहतात लोकल वार्ता न्यूज। स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या हर घर तिरंगा अभियानांतर्गत 1141 फूट तिरंगा ध्वज प्रतिकृतीची तिरंगा रॅली अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये संपन्न झाली। संपूर्ण शहरात भारत माता की जय, भारतीय तिरंगा ध्वजाचा विजय असो अशा घोषणांनी शहर दुमदुमले गेले। या तिरंगा रॅलीचे उद्घाटक नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी आमदार बबरुवान खंदाडे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून विचार विकास मंडळाचे संचालक देशमुख सर, उपविभागीय पोलीस अधिकारी भातल लोंढे सर, महात्मा गांधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पवार सर, प्राध्यापक जुगल किशोर शर्मा, ज्येष्ठ नेते गोपीनाथराव जोंधळे, माजी जिल्हाध्यक्ष सरस्वतीबाई कांबळे आदींची उपस्थिती होती। सदर रॅलीची सुरुवात महात्मा गांधी महाविद्यालयापासून निघून शहरातील मेन रोड, आझाद चौक, हनुमान मंदिर, हिना लॉज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरून निघून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर रॅलीचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला। या रॅलीत विविध शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी, NCC, NSS चे विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर संख्येने सहभागी झालेले होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक सम्राट मित्र मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी यांनी केले, तर अध्यक्षीय समारोप माजी आमदार बबरुवान खंदाडे यांनी केले। कार्यक्रमाचे आभार आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ नेते गोपीनाथराव जोंधळे यांनी केले।